लग्न झाल्यापासून मी फक्त एकाच गोष्टीचा विचार करत राहते. माझ्या मनात फक्त एकच स्त्री राहिली आणि ती म्हणजे माझी सवत. कारण मी लग्न केलेल्या पुरुषाचे हे दुसरे लग्न आहे. कायदेशीररित्या त्याला एकच पत्नी होती, पण त्याने माझ्याशी रीतिरिवाजानुसार लग्न केले. रीतिरिवाजानुसार मी त्यांची पत्नी होते, पण कायदेशीररित्या मी त्यांची पत्नी नाही. कारण त्याने आमच्या लग्नाची नोंदणी केली नव्हती आणि त्यामागे खूप मोठे कारण होते. माझी सवत खूप सुंदर स्त्री होती, तरीही तिने तिच्या नवऱ्याचे लग्न माझ्यासारख्या काळ्याकुट्ट आणि सामान्य दिसणाऱ्या मुलीशीच केले नाही, तर माझ्या सवतीकडे जे काही नव्हते ते माझ्याकडे होते असा आग्रह धरून तिने माझे लग्न केले. माझे नाव आरुषी आहे. माझ्या 2 बहिणी आणि 2 चुलत बहिणी आम्ही एकाच घरात राहत होतो. त्या दोघी माझ्या काकांच्या मुली होत्या. आमच्या घरात एकही पुरुष नव्हता. माझा फक्त एक मंगेतर होता. माझी आई त्याला या घरचा माणूस म्हणायची, जरी तो दुसऱ्या शहरात होता आणि तिथे पैसे कमावत असे. गरिबीने मला काहीही शिक्षण घेऊ दिले नाही. सकाळपासून लोकांच्या लग्नात गाणी वाजवली जायची. कोणी आम्हाला डोम म्हणतो तर कोणी निराधार, पण आम्ही इतरांच्या सुखात आनंदी राहणारे लोक होतो आणि हेच आमचे उदरनिर्वाह देखील होते. एके दिवशी आम्ही लग्नात होतो आणि आमचे काम करत होतो. ती लग्नाची मिरवणूक घेऊन आली. एक मुलगा माझ्याकडे बघत राहिला. फक्त त्याच्या दिसण्यावरून तो मला एक बदमाश प्रकारचा मुलगा वाटत होता. तिथे आमचे काम आटोपल्यावर आम्ही निघायला लागलो, पण मी त्या मुलाजवळून जाताच त्याने माझा हात घट्ट पकडला. आधी त्याने माझ्या गाण्याची आणि नंतर माझ्या चेहऱ्याची स्तुती केली आणि मग अचानक तो म्हणाला, माझ्याबरोबर चल. मी एका झटक्याने त्याला माझ्या हातातून सोडवले. मी म्हणाले, आम्ही गरीब नक्कीच आहोत, पण आम्हाला स्वतःबद्दल आदर आहे. आम्ही आमच्या उदरनिर्वाहासाठी इथे आलो आहोत, पण तुम्ही मला काहीतरी वेगळं समजून घेतलेलं दिसतंय. मी खूप रागाने बोलले. माझ्या बोलण्यावर तो जोरात हसायला लागला आणि म्हणाला, तुमच्यासारख्या लोकांचा काय आदर आहे हे मला चांगलंच समजलं आहे. सरळ माझ्यासोबत ये. मला माहीत आहे की तुम्हाला अशा प्रकारे ताशेरे टाकून तुमच्या भावना वाढवायच्या आहेत. ठीक आहे, काही हरकत नाही. मी तुमच्या भावना देखील वाढवीन. नाहीतर मी तुला घेऊन जाईन. यासाठी मी त्याला थप्पड मारली. त्याला खूप राग आला. त्याचा चेहरा रागाने फुलू लागला. त्याच्या मारलेल्या गालावर हात ठेवून तो माझ्याकडे त्याच्या ज्वलंत नजरेने पाहत होता. मी त्याला रागाने थप्पड मारली होती, पण आता मी खूप घाबरले होते. कारण आमच्यासारख्या गरिबांना आधार नाही. असे बिघडलेले श्रीमंत लोक आमच्या मागे लागले तर आपले जीवन नरक बनते. आता मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागला. शांतपणे त्याच्या जवळून जाण्याचा विचार करू लागले. या प्रकरणाला चालना मिळाली नसती तर बरे झाले असते, पण आता जे काही घडले होते ते झाले होते. लवकरात लवकर इथून निघून जावं या विचाराने मी तिथून निघू लागले. माझा ठाव ठिकाणा कोणता मुलगा माझ्यापर्यंत पोचेल, पण तोही कदाचित बदला घेण्याच्या मनस्थितीत होता. तो रागाने माझ्याकडे सरकला आणि मग तो मला त्याच्या गाडीकडे ओढू लागला. माझी मैत्रीण माझ्याकडे सरकली आणि म्हणाली, तिला सोड, ती माझी भावी वहिनी आहे. त्याने माझ्या मैत्रिणीलाही धक्काबुक्की केली आणि मला तेथून त्याच्या गाडीत ओढले. त्या दृष्ट हेतूने मला त्याच्या घरी नेले होते आणि त्याच्या खोलीकडे नेत होते. मी खूप घाबरले होते, ओरडत होते, रडत होते, मदतीसाठी हाक मारत होते, पण कदाचित त्याच्याशिवाय या घरात दुसरे कोणीच नव्हते. जेव्हा मी खूप आवाज केला तेव्हा त्याने मला जोरात चापट मारली की मी चेंगरले आणि जमिनीवर पडले. म्हणाला, हवं तितकं ओरड, तुझा आरडा ओरडा कोणी ऐकणार नाही. आज मी तुझ्याशी असं काही करणार आहे ज्यामुळे तुला स्वतःची लाज वाटेल. त्याच्याकडून असे शब्द ऐकून माझाही आत्मा हादरला, पण मी ठरवलं होतं की एकतर मी मरेन किंवा इथून कसं तरी स्वतःला वाचवणार, पण मी स्वतःला या मेंढरासारखं अजिबात समजणार नाही. आता जे काही करायचे होते ते मला करायचे होते. अचानक माझी नजर एका जड पुष्पगुच्छावर पडली. त्याच्या जवळून जाताना मी तो पुष्पगुच्छ उचलला आणि त्या माणसाच्या डोक्यावर मारला. तो तिथून यशस्वीपणे पळून जाण्याआधी मी खूप वेगाने धावत होते, स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी. हे कोणते क्षेत्र आहे हे मला माहीत नाही. पुरुष शूर नाही आणि स्त्री अजिबात धाडसी नाही, पण जेव्हा त्यांचा सन्मान धोक्यात येतो तेव्हा त्यांना धाडस दाखवावे लागते. मला खूप भीती वाटली. तो कोणत्या प्रकारचा बांधील आणि दृढनिश्चयी माणूस आहे. मी तिथून दूर गेले. माझ्यासोबत एकही माणूस नव्हता. ती माझ्या मंगेतरची बहीण होती, जी माझी मैत्रीणही होती. तिच्या भावासाठी तिला मी आवडले होते. ती गरीब मुलगी माझ्या मदतीला आली, पण ती सुद्धा एक स्त्री होती. आणि मी काय केले होते? मी कुठे जात होते? मी वेड्यासारखी धावत होते. मला रस्ते माहीत नव्हते.
ज्या व्यक्तीने मला गाडीत बसून आणले होते तो मला कुठल्या दिशेने घेऊन आला होता, कुठल्या ठिकाणाहून इकडे तिकडे धावत होता हे मला माहीत नाही. मला रस्ता दिसत नव्हता. रस्ता दिसला असता तर कदाचित शहर कुठे आहे हे समजले असते. माझ्या मागून कोणीतरी येत असल्याचा भास होत होता, पण मी मागे वळूनही पाहत नव्हते आणि मग पळू लागले. मी जवळजवळ मोकळ्या रस्त्यावर पोहोचले आणि मग एका कारला धडकले. चालकाने योग्य वेळी वाहन थांबवले, नाही तर मी गाडीखाली आले असते. माझा जीव वाचला, पण मी जखमी झाले. त्याने मला उचलले आणि हॉस्पिटलमध्ये नेले. तो स्वतः डॉक्टर होता. त्याचे नाव डॉक्टर समीर होते. जेव्हा मला 2 दिवसांनी शुद्ध आली तेव्हा मी अजूनही हॉस्पिटलमध्ये होते. मी त्याला माझ्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. तो म्हणाला की तू एक धाडसी मुलगी आहेस आणि तुला माहीत आहे की शौर्याचा संबंध मनाशी नसून हृदयाशी असतो. म्हणूनच म्हटलं जातं की हृदय हसायला हवं. खरंच तुझं हृदय खूप मोठं आहे, पण ते तुझं बरं झालं नाही. देवाने तुझा सन्मान वाचवला, याबद्दल आभारी असले पाहिजे. मी म्हणाले की मला माझ्या घरी जायचे आहे. मला माझ्या कुटुंबाची आठवण येत आहे. मी येथे 2 दिवसापासून आहे. ते खूप काळजीत असतील. त्यांना असे वाटले असेल की त्या माणसाने मला दूर नेले आणि मग मला काय माहीत नाही, पण मी त्याच्या तावडीतून सुटले होते. तो म्हणाला ठीक आहे, मी तुला तुझ्या घरी सोडतो. पण घरी आल्यावर माझ्या घरच्यांचा दृष्टिकोन बदलला होता. घरात प्रवेश करताच जणू माझ्या कुटुंबावर एक मरणासन्न शांतता पसरली आहे. मला पाहून त्यांना आनंद झाला नाही हे स्पष्ट होते. ते मला स्वीकारायला तयार नव्हते. ते म्हणाले की मी आता त्यांच्या लायक नाही. हे सगळं बघून माझ्या मनातून काय झालं हे फक्त मलाच माहीत. माझ्या आईनेही मला स्वीकारण्यास नकार दिला. ती म्हणाली की आम्ही आधीच गरीब होतो आरुषी. आमच्याकडे इज्जतीशिवाय काहीच नव्हते आणि तूही ते कमावले. तू काय केलेस? इज्जतीला वाचवता आले नाही तर विषप्राशन करून जीव द्यायचा. पण तू काळ्या तोंडाने आमच्या घरी परत आलीस. तुझ्यासोबत जे काही घडले ते संपूर्ण परिसराला कळले आहे. आम्ही तुला घरात ठेवले तर तुझ्या उरलेल्या बहिणींचे काय होणार? आमची रोजीरोटी हिसकावून घेतली जाईल. आम्हाला कोणी काम देणार नाही. मी तुझ्याशी हात जोडते आरोही, इथून निघून जा. कधीही मागे फिरू नकोस. या घरात येऊ नकोस. मला खूप दुःख झाले. माझ्या आईचा माझ्यावर विश्वास नव्हता. मी रडत राहिले आणि आईला म्हणाले की आई, तुझी मुलगी निघून गेली तशीच परत आली आहे. तिची इज्जत डागाळलेली नाही. पण माझ्या आईचा माझ्यावर विश्वास नव्हता. कदाचित तिला मुद्दाम विश्वास ठेवायचा नव्हता. ती म्हणाली तुझी इज्जत डागाळलेली नाही हे मीही मान्य केले, पण जगातील जनता हे मान्य करतील का? तू 3 रात्र बेपत्ता होतीस. त्या मुलाने तुला सर्वांसमोर धुवून नेले होते. लोकांना कसे समजणार की अजून तू पवित्र आहेस? माझ्या आईने स्वतः माझा हात धरला आणि मला घराबाहेर नेले. डोळ्यात पाणी आणत तिने हात जोडून मला या घरात परत न जाण्याची विनंती केली. आता कुठे जायचे, काय करायचे काही सुचत नव्हते. अशा स्थितीत मला माझ्या मंगेतरची आठवण आली आणि मी माझ्या मंगेतरच्या घरी गेले. त्या लोकांनी मला आणखी वाईट वागणूक दिली. माझ्याच मैत्रिणीने माझ्यावरून नजर फिरवली. मी म्हणाले हे लक्षात घेऊन मला या घरात आसरा द्या. मी तुमच्या मुलाची इज्जत आहे. ते म्हणू लागले आता तू आमच्या मुलाची इज्जत नाहीस. आता तू गुंडाने पळवून नेलेली मुलगी आहेस. 3-4 रात्रीनंतर आली आहेस. मला माहीत नाही तुला काय झाले आहे. आता तू लग्नाच्या लायक नाहीस आणि आमचा मुलगा तुला मान देऊ शकत नाही. मलाही त्यांनी घरातून हाकलून दिले. मी पाहिले की डॉक्टर बाहेर उभे होते, कारण डॉक्टरांनी माझ्या आईने माझ्याशी काय केले ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. आणि मग त्याच डॉक्टरने मला माझ्या मंगेतरच्या घरी देखील आणले होते. त्याने सर्व काही ऐकले होते. तो माझ्याकडे सरकला. माझ्या जखमा भरल्या नव्हत्या. मी अचानक गोंधळले. त्याने मला तिथून उचलून त्याच्या घरी आणले. त्याचे घर खूप मोठे आणि सुंदर होते. तिथे कुणीच नव्हते. त्याने मला इथे बसायला सांगितले. मी तुला खायला आणतो. मी त्या घराकडे पाहू लागले. त्याने मला खायला दिले आणि मग मला एक खोली दाखवली जिथे मी राहू शकते. मला विश्रांतीसाठी खोलीत झोपवले. संध्याकाळी खाली आले तर डॉक्टरसोबत एक महिलाही बसली होती, जी दिसायला खूपच सुंदर होती. कदाचित ती डॉक्टरांची पत्नी असावी. मला पायऱ्यांवरून उतरताना पाहून तिने माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाहिले. मग ती म्हणाली की ठीक आहे, ही आरुषी आहे ना? ती माझ्याकडे लक्षपूर्वक पाहत म्हणाली आणि नंतर माझ्यासोबत हे सर्व घडल्याची खंतही व्यक्त केली. कदाचित डॉक्टरांनी तिला सर्व काही सांगितले असावे. जेव्हा आपण गरीब लोक मोठ्या गाड्यांमध्ये श्रीमंत लोक पाहतो तेव्हा आपल्याला वाटते की हे श्रीमंत लोक आहेत. आपण गरिबांचे दुःख समजू शकत नाही. पण माझी गोष्ट ऐकून ती माझ्याशी खूप छान बोलत होती. तुमच्यासोबत खूप वाईट झाले. हा समाज खूप वाईट आहे असेही ती म्हणाली. एखाद्या स्त्रीचे काही चुकले तर ते तिला दोषी ठरवतात आणि तिच्या वेदनांना त्यांचा दोष मानतात. मला तुझं दुखणं चांगलंच समजलं आहे. तुला पाहिजे तोपर्यंत तू आमच्या घरात राहू शकतेस. माझे पती खूप चांगले व्यक्ती आहेत, म्हणून ते डॉक्टर झाले आहेत, जेणेकरून मी लोकांना मदत करू शकेन आणि फक्त इतरांना मदत करू शकेन. फक्त जखम भरणे पुरेसे नाही,
कारण तो डॉक्टर असेल तर तो सुद्धा माणूस आहे आणि त्याला माणुसकीचे कर्तव्य पार पाडायचे आहे. ती डॉक्टरबद्दल खूप छान बोलली. डॉक्टरच्या पत्नीचे नाव नेहा होते. तिने मला तिच्याजवळ बोलावले आणि तिच्या बाजूला बसवले. माझ्या डोक्याला हात लावत ती मला समजावू लागली की आरोशी, मी तुझी वेदना समजू शकते, पण माझी मजबुरी समजून घ्या. तू असं माझ्या घरात राहू शकत नाहीस. तू तरुण आहेस आणि मी या तरुणीला माझ्या घरात ठेवू शकत नाही. त्यामुळे माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढू नकोस. तिच्या बोलण्याचा अर्थ समजून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. माझ्याकडे काही गत्यव्य नव्हते. मी कुठे जाऊ शकते? मी नेहाजींसमोर हात जोडले. मी म्हणाले, तुझ्यासाठी घरची सगळी कामं करीन, पण मला हे घर सोडायला सांगू नका. मी कुठे जाणार? समाजात लांडगे कसे राहतात हे तुम्हाला माहीत आहे. एकाकी स्त्रीला पाहून ते धडपडायला तयार होतात. कदाचित ती स्त्री एकटी असावी आणि तिलाही माझ्या वेदना समजल्या. माझे जोडलेले हात धरून ती म्हणाली, आरोशी, काळजी करू नकोस. मी तुला कोणाच्याही आधाराशिवाय सोडणार नाही, पण कोणत्याही नात्याशिवाय मी तुला या घरात ठेवू शकत नाही. पण जर तुला माझ्या घरात राहायचे असेल तर तुला एक गोष्ट करावी लागेल आणि ते म्हणजे तुला माझ्या पतीशी लग्न करावे लागेल. त्या बाईचे म्हणणे ऐकून मी माझ्या सर्व हक्कांसाठी तिच्याकडे पाहू लागले. एवढा मोठा निर्णय एक महिला अचानक कसा घेऊ शकते? ती तिच्या पतीला कशी विभाजित करू शकते? मला आश्चर्यचकित झालेले पाहून नेहाजी म्हणाल्या, हे बघ, तू माझ्या घरी कोणत्याही नात्याशिवाय राहिलीस तर लोक तुझ्या चारित्र्यावर तसेच माझ्या नवऱ्याकडे बोट दाखवतील. पण तू माझ्या नवऱ्याची बायको म्हणून राहशील तर तुझ्यावर बोटही उचलणार नाही. तिने मला समजावून सांगितले की कायदेशीररित्या तू त्याची पत्नी होणार नाहीस, परंतु सर्व रूढी परंपरेनुसार तुझे लग्न होईल. जेव्हा तो तुझा भांग सिंदूरने भरेल तेव्हा तो तुझा नवरा होईल. तो तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेल. त्यामुळे तू त्याची जबाबदारी बनशील आणि या नात्याने तू या घरात राहू शकतेस. नाहीतर माझ्या बोलण्यावर लक्ष ठेवू नकोस. जर तू या घरात कोणत्याही नात्याशिवाय राहिलीस तर आम्ही तुला मदत करू शकणार नाही. तुला येथून जावे लागेल. तू तरुण आहेस, सुंदर आहेस आणि शिकलेली नाहीस. तुला गाणे, वादन आणि नृत्य याशिवाय दुसरे काही कळत नाही आणि मग लोक तुमच्या या कामाला कौटुंबिक काम मानत नाही. मग तू कुठे जाऊ शकतेस? तुला हे नीट समजले आहे ना? मनात विचार आला की हो, माझ्यासारख्या मुलींच्या नशिबी फक्त वेश्यालय राहते. ती मला खूप मदत करत होती. मला तितकी मदत कोणी केली नाही. पण जसा वाईट माणूस खूप वाईट असतो त्याचप्रमाणे कधीकधी चांगला माणूसही खूप चांगला असतो आणि तो इतका चांगला कसा आहे हे आपण विचार करत राहतो. मला खूप आनंद झाला आणि मग आठवडाभरात आम्ही मंदिरात गेलो आणि पुजाऱ्याला सर्व काही सांगितले. तो म्हणाला की लग्न नक्की होऊ शकतं आणि मग मी समीरशी लग्न केलं. आता मी आणि नेहा दोघी त्याच्या बायका होतो आणि आम्ही तिघेही खूप खुश होतो. एका रात्री माझे डोळे एका आवाजाने उघडले. खाली आल्यावर समोरचे दृश्य पाहून मला आश्चर्य वाटले. नेहाजी बेशुद्ध पडली होती आणि समीर तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. मी पण घाबरले होते. मी विचारले असता त्याने मला एवढेच सांगितले की ती पडली होती आणि धक्क्याने बेशुद्ध झाली होती, पण तिची प्रकृती खूपच खराब होती. तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि मला त्याच्यासोबत जाण्यापासून थांबवण्यात आलं. मला बराच वेळ काळजी वाटत राहिली. दुसऱ्या दिवशी ती घरी आली आणि खूप बरी दिसत होती. काही दिवसांनी आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. समीरने फोन केला तेव्हा तो बाहेर गेला. मी नेहाजीला काहीतरी विचारू लागले. एक गोष्ट सांगा, तुम्ही खूप सुंदर आहात. तुमच्याकडे सर्व काही आहे. तुमचा प्रवास खूप चांगला आहे. मी पाहिलं होतं की समीरला तुमची खूप काळजी आहे. मग तुम्ही इतक्या सहजतेने मला कशी मदत केली? मुलांची काही समस्या होती का? मी खूप कठोर प्रश्न विचारला होता. ती क्षणभर विचारात पडली. मग ती म्हणाली, नाही, मुले होण्याचा काही त्रास नाही. मला फक्त वाटते की समाजात एखादी असहाय्य स्त्री असेल तर तिला आधार दिला पाहिजे आणि हेच कार्य आहे. आणि तुलाही निवारा हवा होता. त्याने मला खूप प्रेमाने समजावून सांगितले. माझ्या मनात तिच्याबद्दल आदर आणखीनच वाढला. ही बाई सरळ सरळ बोलायची. ती म्हणायची की कुणाला मदत करायची संधी मिळाली तर मदत करा. असा विचारही करू नका. देवाने तिला पाठवले असेल आणि कोणास ठाऊक देव तुम्हाला सांगेल की मी एका असहाय्य व्यक्तीला तुमच्याकडे पाठवले होते आणि तुम्ही त्याला मदत केली नाही. मग तू स्वतः माझ्या दारात कसा आलास आणि कोणत्या अधिकाराने माझी मदत मागतोस आणि मी तुला मदत का करू? कदाचित देवाने तुम्हाला आमच्याकडे पाठवले आहे की आम्ही तुम्हाला मदत करतो की नाही हे पाहू शकतो आणि त्यानंतर आम्ही देखील त्याच संकटात अडकतो. पण त्याआधी देव आम्हाला वाचवो, कारण आम्ही तुम्हाला मदत केली. मला आश्चर्य वाटले की या जगात असे लोक आहेत जे अशा चांगल्या गोष्टींचा विचार करतात. माझ्याशी समीरचे संबंध नेहाच्या सारखे नव्हते. ही वेगळी गोष्ट. तो माझ्यापासून दूर राहिला आणि कदाचित हे सर्व सामान्य होते. त्याने मला रागाने नाही तर स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या पतीने मला लग्नाचा आग्रह धरला होता. मला थोडा वेळ लागेल. मी असेही म्हटले होते की जोपर्यंत वेळ लागेल तोपर्यंत कोणतीही समस्या नाही. हे घ्या, तू माझ्यावर एवढा मोठा उपकार केला आहेस. आता मी माझ्या कोणत्याही हक्कासाठी तुझ्यासाठी पाहणार नाही. तुला वाटत असेल तर तू माझ्याकडे येशील, नाहीतर तू आहेस तसा आनंदी राहा.
मी पण आनंदी आहे. आजच्या जगात अशी माणसे आहेत का? आमच्या लग्नाला 8 दिवस झाले होते आणि समीर माझ्या रूमवर आला नव्हता. पण मलाही काही फरक पडला नाही. मला जे मिळाले ते मला नको होते. पण एका रात्री नेहा स्वतः समीरला माझ्या खोलीत घेऊन आली. म्हणू लागली, आरोशी, मी काय ऐकते, तुम्हा दोघांचे लग्न विधीने पार पडले. मग ते भले नोंदणीकृत नसेल, पण तुम्ही अजून पती पत्नीचे नाते प्रस्थापित केले नसेल तर काय उपयोग? आज मी स्वतः माझ्या नवऱ्याला तुझ्याकडे घेऊन आले आहे. तुम्ही दोघेही तुमच्या आयुष्याची नवी सुरुवात करा, असे म्हणत तिने मला समीरच्या दिशेने ढकलले आणि मी समीरच्या छातीवर पडले. मी लाजून डोळे खाली केले. नेहा रूम सोडून निघून गेली होती आणि मग आमच्यातले नाते नवरा बायकोसारखे होते. त्या रात्री मला कळले की माणसाचे प्रेम काय असते. मला एका रात्रीत समीरचे वेड लागले. फक्त एका रात्रीत त्याने माझ्यावर त्याच्या इच्छांचा वर्षाव केला होता. ही रात्र अशीच राहावी अशी माझी इच्छा होती आणि मी नेहमी समीरच्या मिठीत अशीच लपेटून राहावी. पण वेळेचे काम आहे आणि ते निघून जाते. आमच्या स्वप्नात भरलेली रात्रही निघून गेली आणि मग सकाळ झाली. एके दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत असताना भाजी कापताना माझे बोट कापले आणि रक्तस्राव सुरू झाला. जखम खूप खोल होती. रक्तस्राव थांबत नव्हता. नेहाने जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा तिला धक्काच बसला. ती म्हणाली, मी तुला किचनचे काम करू नकोस असे किती वेळा सांगितले आहे. तू या घरची मोलकरीण नाहीस, पण काम करून आजारी पडल्यासारखे वाटते. बघ किती रक्त निघत आहे. हे फक्त किती मौल्यवान आहे माहीत आहे का? पण ही छोटी गोष्ट आहे, तुझ्या ध्यानात यायला हवी. मग नाही, ती इतकी काळजीत पडली की मला वाईट वाटले. ती शिव्या देऊ लागली. तिने लगेच मला दवाखान्यात नेले. आजच्या जमान्यात रक्ताची नाती सुद्धा एकमेकांना सोडून जातात याचे आश्चर्य वाटले. मग हे लोक माझ्यासाठी अनोळखी होते, तरीही त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. पण या प्रेमासाठी माझ्याकडून किती मोठा त्याग मागितला जाईल हे मला माहीत नव्हते. समीरही रुग्णालयात हजर असल्याने अस्वस्थ झाला होता. रात्रभर मी विचार करत राहिले, अनोळखी माणसांना माझ्याबद्दल एवढी ओढ का असते? कदाचित त्यांना माझी काळजी असेल, पण मी त्यांना काय देऊ शकते? माझ्याकडे काय होते? मी फक्त एक लहान मुलगी होते. मग माझ्या किरकोळ प्रॉब्लेमवर ते एवढे अस्वस्थ का झालेत? आता ही काळजी गरजेपेक्षा जास्त आहे आणि आता हे दोघे अशी कृती माझ्या मनात प्रश्न निर्माण करत होते. शेवटी इतके प्रेम आणि काळजी काय आहे? तुला माझी मदत करायची असती तर तू माझं लग्न दुसऱ्याशी करून दिलं असतंस. तुम्ही मला महिन्याला काही पैसे देऊ शकला असता किंवा वृद्धाश्रमात सोडू शकला असता. पण हे काय आहे की तू तुझ्याच नवऱ्याला माझ्याशी वाटून घेतले आहेस फक्त मला मदत करण्यासाठी? एक रात्र माझ्याकडे समीर माझ्या खोलीत नसल्याचे पाहिले होते. जेव्हापासून समीरचे माझ्यासोबत नवरा बायकोचे संबंध प्रस्थापित झाले होते तेव्हापासून तो माझ्या खोलीतच राहत होता आणि आज संध्याकाळी तो माझ्यासोबत झोपला होता. पण तो आता खोलीत नव्हता. मी त्याला शोधत मी खाली आले. माझी रूम वरच्या मजल्यावर होती. तो बहुधा नेहासोबत होता. तिच्या रूमची लाईट पण चालू होती. मी बाहेर जाऊ लागले, पण त्यांचे बोलणे ऐकून मी थांबले आणि ते नीट लक्ष देऊन ऐकू लागले. तुला तिची खूपच काळजी वाटत आहे. अल्पवयीन मुलीला पाहून नियत वाहून गेली नाही ना? जर तू त्या मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले असतील तर तू तिच्याबद्दल वेडा होशील असे नाही. तर त्या मुलीचा तुमच्यावरचा विश्वास दृढ व्हावा आणि ती आपल्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवेल. तुला जे काम करायचे होते ते आतापर्यंत पूर्ण व्हायला हवे होते. आणि रोज नवनवीन बहाणे करणारे तुम्हीच आहात. हे सर्व आमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे तुम्हाला माहीत नाही. इथे विनोद चालू आहे का? हे महत्त्वाचे काम करण्यातही जराही उशीर केला तर मी तुझे फार वाईट करीन. लक्षात ठेव, मी जे बोलते ती धमकी नाही. मी तुला इशारा देत आहे. नेहमी खूप प्रेमाने बोलणारी नेहा आज खूप वाईट ओरडत होती. मला हे सर्व माहीत आहे, पण हे सर्व मी एकट्याने करू नये. तिचाही असा वाईट अपघात झाला होता. तिची शारीरिक स्थिती खराब होती आणि या कामासाठी ती चांगली नाही. ती अजूनही सावरलेली नाही असे समीर सांगू लागला. ती म्हणू लागली, लवकर कर. ते लोक कशाबद्दल बोलत होते ते मला समजत नव्हते. मी तिथून विरुद्ध दिशेने परत आले, पण मी रात्रभर याचाच विचार करत राहिले. सकाळपासून फक्त 2 दिवस झाले होते. माझी तब्येत थोडी खराब वाटू लागली. मला माझ्या आईच्या काही गोष्टी आठवू लागल्या. मी बसून आराम करत होते तेव्हा समीर माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला, नेहा माझ्या मित्राच्या लग्नाला गेली आहे, तर मला तुला कुठेतरी न्यायचे आहे. मलाही त्याच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. चांगली संधी होती. मी आनंदाने तयार झाले आणि आम्ही दोघेही घराबाहेर पडलो. वाटेत मी समीरवर माझे प्रेम व्यक्त केले आणि मी त्याच्यासोबत खूप आनंदी असल्याचे सांगितले. तो एक चांगला माणूस आहे आणि एक चांगला नवरा देखील आहे. पण समीरने माझ्या बोलण्याला प्रतिसाद न दिल्याने तोही थोडा नाराज झाला. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता. हवामान आणि वातावरण चांगले होते, पण तो माझ्यावर खुश नव्हता. माझ्याकडे बघून त्याच्या डोळ्यात काही विचित्र भाव उमटत होते. जणू काही तो डोळे लपवण्याचा प्रयत्न करत होता. मी म्हणाले, समीर काय झालं आहे? का काळजी करताय? अचानक त्याने मला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाले, आरुषी मला माफ कर. मी म्हणाले, समीर तू माझी माफी का मागतोस? खरं तर तू माझ्यासाठी खूप काही केलीस.
मी तुझी ऋणी आहे. तो म्हणाला, आरुषी, मी असहाय्य आहे. जर तुला कधी वाटत असेल की मी तुझ्यावर अन्याय केला आहे तर कृपया माझी असहाय्यता समजून घेण्याचा प्रयत्न कर. आणि मग त्याने माझ्यासाठी ज्यूसचा ग्लास आणला, जो आम्ही समुद्रकिनारी उभे राहून प्यायलो. आणि त्यानंतर मला इतकं आठवतंय की मला चक्कर यायला लागली होती. मी एका झटक्याने डोळे उघडले आणि माझी ही अवस्था पाहून आश्चर्यचकित झाले. ती हॉस्पिटलमध्ये एक खोली होती आणि मला हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये झोपायला लावले होते आणि मला अनेक मशीन्समध्ये जोडले गेले होते. ती खोली, ते वातावरण आणि समोर उभा असलेला समीर किती तृप्त दिसत होता हे पाहून मी उडालेच होते. मी इथे का आले हे मला समजले नाही. तेही या अवस्थेत. मी एक प्रश्न विचारला आणि त्याने त्याच्या उत्तराने मला आश्चर्यचकित केले. मी इथे का आणि कशी आहे, काय होत आहे, मी त्याला विचारले. तुझे महत्त्वाचे ऑपरेशन होणार आहे, तो म्हणाला आणि तो आपल्या कामात व्यस्त झाला. तो काही साधने साफ करत होता. मी म्हणाले, कसले ऑपरेशन? मी जोरात ओरडले कारण मला खूप भीती वाटत होती. तो म्हणाला, मला तुझ्या हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे, तो म्हणाला आणि माझ्या शेजारी पडलेल्या रुग्णाच्या चेहऱ्यावरून मास्क काढला. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. ती दुसरी तिसरी कोणी नसून नेहा होती. माझा श्वास वेगवान झाला. मशीनचे आवाजही जोरात येऊ लागले. त्याला माझ्यासोबत जे काही करायचे होते, मी त्याला हे सर्व करू देऊ शकत नव्हते आणि मी त्याला कसे थांबवू शकते? माझे दोन्ही हात पाय बांधलेले मला दिसले. मी त्याच्याकडे विनवणी करणाऱ्या नजरेने बघितले आणि त्याला मला जाऊ द्या असे विचारले, पण तो दया करण्याच्या मूडमध्ये दिसत नव्हता. मी खूप घाबरले होते आणि मग हे पाहून समीर घाबरला होता कारण माझा रक्तदाब खूप वेगाने वाढत होता आणि कदाचित हे त्याच्यासाठी चांगले नव्हते. तो मला शांत राहायला सांगू लागला. मी रागाने ओरडले, माझे काय होणार आहे? तो म्हणाला, बघ, माझी बायको आजारी आहे. जर तिचे हृदय लवकर बदलले नाही तर ती मरेल आणि मला तिच्यासाठी हृदय विकत घ्यावे लागेल. माझ्यासाठी क्षमता नव्हती आणि जरी मला हृदय मिळाले असते तरीही मला अशा व्यक्तीचे हृदय आणि रक्त हवे होते ज्याचा रक्तगट ओ पॉझिटिव्ह असावा, म्हणजे लाखात एक. मी आशा गमावली होती. पण जेव्हा तुला माझ्या गाडीने धडक दिली आणि मी तुला दवाखान्यात आणले तेव्हा तुझी रक्त तपासणी झाली. मला धक्का बसला. तुला साध्य करण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केले आहे आणि आज मी तुझे हृदय माझ्या पत्नीला देणार आहे जेणेकरून ती जगू शकेल. मी म्हणाले, ठीक आहे, म्हणूनच तू माझ्याशी खूप छान वागलास. मला आधीच समजायला हवे होते की तू मला तुझ्या बायकोला जीव घ्यायला इथे घेऊन आला आहेस. पण मग माझं काय होणार, माझ्या आयुष्याचं काय होणार असा खेद व्यक्त करत होते. तो म्हणाला, तुला मरावं लागेल. नेहाकडे बघत समीर म्हणाला. हातात धरलेली बरणी थरथरत होती. मला वाटले की तो ज्या अवस्थेतून जात होता ते फारच सक्तीचे होते, पण कोणती मजबुरी होती की तो त्याच्या मनाचे ऐकू शकला नाही. कोणाच्या तरी औषधात घुसून तो हे काम करत होता. माझ्या पायातून जमीन सरकली होती. दोघेही माझा वापर करत होते, म्हणूनच त्यांना माझी काळजी होती. प्रत्येक गोष्टीमागे त्याचा स्वतःचा अर्थ होता. मी त्याच्या जाळ्यात अडकले. तो भीतीने थरथर कापू लागला आणि म्हणाला, मला माफ कर, पण मी असहाय्य आहे. शक्य असल्यास मला माफ कर आरुषी. मी म्हणाली, समीर, मी तुला माफ करणार नाही आणि आमचे भावी मुलंही तुला माफ करणार नाही. आज तू 2-2 जीव घेणार आहेस. आम्ही दोघेही तुला कधीच माफ करणार नाही. मला असहाय्य वाटले. समीर आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, की तू आई होणार आहेस? त्याने आश्चर्यचकित होऊन विचारले. होय, मी तुझ्या मुलाची आई होणार आहे. माझ्यासोबत घालवलेला काही दिवसांचा हा परिणाम आहे. त्यानंतर तू माझ्यापासून दूर राहिलास ना? तो म्हणाला, मग तू खोटं बोलतेस असं म्हणू लागला. मी म्हणाले, मी खोटे बोलत नाही. हे तेव्हाच कळेल जेव्हा देव तुला प्रश्न करेल आणि तुला त्याचा हिशोब द्यावा लागेल. मी म्हणाले आणि डोळे मिटले. मी डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीत होते. मी पूर्णपणे ठीक होते. खोलीचे दार बंद होते, पण त्यांच्या भांडणाचे आवाज येत होते. तू तिच्याशी असे वागायला नको होतेस. तिला या परिस्थितीमध्ये ठेवायला नको होतेस. तू माझा विश्वासघात केला आहेस, नेहा ओरडली. त्याचे परिणाम खूप वाईट होतील. तुझी वेडी बहीण आणि म्हातारी आई माझ्या ताब्यात आहे, हे तुला माहीत आहे. जर तू ऑपरेशन करून माझा जीव वाचवला नाहीस तर मी त्या दोघांचाही नाश करीन. नेहाचे बोलणे ऐकून समीर थरथरत होता. तो म्हणाला, नेहा, माझ्या आई आणि बहिणीला काही बोलू नकोस. तू म्हणालीस तसे मी केले आहे. कदाचित मी माझ्या मागील जन्मात काही वाईट पाप केले असावे, ज्यामुळे मला तुझ्यासारखी बायको मिळाली. हे बघ, 7 महिन्यांची गोष्ट आहे. 2 महिने आधीही तिची प्रसूती होऊ शकते. मग आम्ही विचार केला होता तसे सर्व काही होईल. समीरने तिला असहाय्यपणे समजावले. पण माझ्याकडे 2 महिने नाही. तू त्या लहान मुलाचा का विचार करतो? तू मला हृदय देणार आहेस. मुलं आपल्याला पण होऊ शकतात. नेहाच्या या वक्तव्यावर समीर ओरडला आणि म्हणाला, नेहा, आमच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहेत आणि या 10 वर्षात तू अजून आई झाली नाहीस. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तू कधीच आई होऊ शकत नाही. आणि जेव्हा माझे मूल या जगात येणार आहे तर तू त्याचा जीव घेण्यास का धावतेस? 7 महिने थांब. वेळेपूर्वी प्रसूती होईल.
अशा प्रकारे मुलंही आपल्या आयुष्यात येईल. कदाचित समीर नेहाला टाळण्याचा प्रयत्न करत असेल. मी विचार करू लागले की आता माझे काय होईल. हे लोक माझ्याकडून माझे मुलंही हिसकावून मला मारतील. मी खूप घाबरले होते. समीरने माझी माफी मागितली आणि मला सांगितले की सर्व काही ठीक आहे. तो माझे काही वाईट करणार नाही, कारण मी आई होणार आहे. मी त्याच्या मुलाची आई आहे. तो नेहमीच माझी काळजी घेईल. तो खोटे बोलत होता हे मला माहीत असूनही, कारण त्या दोघांचं म्हणणं मी ऐकलं होतं आणि तरीही मला काही करायचं नव्हतं. इथून पळून जाण्याची संधी साधून त्यांच्यासमोर छान वागायचं होतं. पण त्याआधीच नेहाने मला पकडले. मी नेहाशी विनंती केली, पण ती 7 महिने थांबू शकली नाही. तिने हुशारीने मला एक दिवस बेशुद्ध केले आणि दुसऱ्या डॉक्टरला लाच देऊन हे ऑपरेशन करायला सांगितले. तिने मला दवाखान्यात नेले आणि ऑपरेशन सुरू झाले. समीर वेळेवर तिथे पोचला. समीरमध्येही हाणामारी झाली. समीरने मला वाचवले, पण त्याने नेहाचे ऑपरेशन आधीच सुरू केल्यामुळे तो तिला मध्येच वाचवू शकला नाही. नेहाच्या मृत्यूने जणू त्याला नवजीवन मिळाल्यासारखे वाटत होते. तो त्याच्या वेड्या बहिणीला आणि आईला घरी घेऊन आला होता, ज्यांना नेहाने कैद करून ठेवले होते. मला त्यांच्यापासून दूर जायचे होते, पण तो मला जाऊ देत नव्हता. एके दिवशी त्याने माझ्या पाया पडून माझी माफी मागितली. तो म्हणाला की नेहा नेहमीच आजारी असायची आणि जेव्हा तिला समजले की तिच्या हृदयाला नेहा स्पर्श करू शकते, तेव्हा तिने प्रथम मला प्रेमाने समजावून सांगितले, पण मी इतके मोठे पाप करू शकत नाही आणि एका महिलेचा जीव वाचवण्यासाठी मी दुसऱ्या महिलेची हत्या करू शकत नाही. आणि मी तिला नकार दिल्यावर तिने माझ्या दुखत असलेल्या नसावर हात ठेवला. माझ्या आयुष्यात माझ्या बहिणीशिवाय आणि आईशिवाय कुणीच नव्हते. नेहाने दोघांनाही पकडून ब्लॅकमेल करायला सुरुवात केली की जर मी हे काम केले नाही तर माझ्या आई आणि बहिणीला मारून टाकीन. मी असहाय्य होतो, पण बघ, देव जे काही करतो ते चांगलेच करतो. कदाचित तिच्या नशिबात हेच लिहिलेलं असेल. ती तिच्या जगण्याच्या इच्छेने मरण पावली. समीरने माझी माफी मागितली. मी माझ्या मुलासाठी त्याला माफ देखील केले आणि नंतर देवाने आम्हाला 2 जुळे मुलगे दिले. समीरला माफ करणं सोपं नव्हतं, पण तो एक चांगला बाप आणि खूप चांगला नवरा म्हणून सिद्ध झाला. तो माझ्यावर खूप प्रेम करतो. त्याने केलेल्या पापाची तो माफी मागत राहतो आणि आज आमचं आयुष्य खूप छान चाललं आहे. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.